सदर बोलावली. सदर बोलावली? हो, अचानक बोलावली. याचा अर्थ शिफारस पोहोचली तर. ऐकलं का? कुणाची शिफारस? कुणाचं पत्र आलंय? काय लिहिलंय त्यात? अहो, कोणाचं पत्र म्हणजे काय? समर्थांचं पत्र आल्याचं समजतंय. काय? समर्थ रामदास स्वामींचं पत्र? हो, समर्थांचंच पत्र. काय हो पंत, तुम्ही रायगडावर त्या सज्जनगडावरच उड्डाण केलं की? त्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. आम्ही उड्डाण केलं, पण पत्र रूपाने. पत्रात बाजू मांडली आणि नाही म्हटलं तरी त्यांच्या कानावरही काही गोष्टी गेल्याच होत्या. हो, शिवाय अंतर्ज्ञानाने सगळ्या गोष्टी जाणतात असते. तुम्ही पत्र का पाठवलं पंत? पत्र पाठवलं, पण हेतू शुद्ध होता. अहो, हेतू शुद्ध असला तरी त्या पत्रातून गैरअर्थ निघू शकतात. बाळाजी पंत, तुम्ही भविष्य सांगायचा धंदा सुरू केला का हो? गैरअर्थ निघतील म्हणे. तुम्हाला का जाते बोलायला? इथे ज्याचं जळतं त्यालाच कळतं, बरं का? मी काय म्हणतो, ऐकलं? काय ऐकलं का? अहो, आज किती दिवस झाले आम्ही पदाशिवाय आहोत. पंख नसतील तर गरुडाचंही गाठोडच होतं की हो. कोणीही ठेचा मारल्या तरी काय करणार तो? अख्खा आसमान नजरेत भरून घेणारा तो पक्षीराज, पण घायाळ होतो ना. तसं झालंय आमचं. कळलं? समजतंय हो. तुम्हाला सगळंच समजलंय हो. म्हणूनच रडून महाराजांच्या कनपटी लागून तहहयात तुम्ही चिटणीसी घरात आणलीत. तुम्हाला जमलं, आम्ही काय करावं? गैरअर्थ काढताय. कर्तृत्वाच्या जोरावर मागतोय, त्यात गैर काय? दादासाहेबांना नामोहरम करायचं, अशाने साधणारे काय साधतात? तसं काहीही नसेल. अहो, त्या पत्रात ढळढळीत लिहिलंय, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. बत्ताशीबाई, आमच्या दादासाहेबांनी वयाच्या 9व्या वर्षापासूनच प्रताप करायला सुरुवात केली. आमचं ऐका ना, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. वाईट वाटतं वहिनीसा, त्यांचं वाईट वाटतं. त्यांची होणारी उपेक्षा बघून वाईट वाटतं. खरं तर मोठ्या वटवृक्षाखाली कोणतंही झाड उगवत नाही, पण आमचे दादासाहेब ते उगवले आणि स्वतः महावृक्ष सुद्धा झाले. मग ही कान उघडणी न देण्याची न घेण्याची. कोणाची कान उघडणी? शंभूराजेंची. पत्र आलंय ना समर्थांचं? हो मातोश्री. काय लिहिलं असेल हो त्यात? कारभाऱ्यांना सुखी करून सोडा आणि आबासाहेबांसारखं वागा, असा मजकूर आहे पत्रात. पत्राचा खुलासा होईलच, दादासाहेब तो देतील. परंतु एक मोठी उत्सुकता होती. विचारू? कशाबद्दल? काही दिवसापूर्वी तुम्हाला अनाजीपंत भेटले होते. काय म्हणाले? जबाबदारी हवीये त्यांना, पद हवंय, शिफारस करा असं म्हणत होते. तुम्ही नकार दिला असेल? हो, आम्ही नकारच दिला. पण तरीही ते शंभूराजेंवर दबाव आणणार असं म्हणत होते. असं काय झालं? काही नाही मातोश्री, परंतु दादासाहेबांवर त्यांनी दबाव आणायला सुरुवात केली तर, म्हणजे समर्थांचे पत्र हा त्या अनाजी पंतांच्या कूटनीतीचाच एक भाग असावा. अहो, समर्थ संत पदास पोहोचले.
ते कशाला याद पडतील? कदाचित त्यांना खऱ्या राजकारणाची माहिती नसणार. तसंच असेल. समर्थांच्या पासून काही गोष्टी लपवल्या असणार. किंवा हे पत्र एक योगायोगही असू शकतो. ते कळेल लवकरच. आज लय तातडीनं सोत्रीवर बोलावलं. जी महत्वाचं काम असणार त्याशिवाय एवढ्या तातडीनं बोलवायचे नाही. अनाजी पंतांनाही बोलवलंय. या अनाचे पंत आला काय ह्याच्या माग 12 भानगडी अशा चौकरू उधळत येत्या. त्यांचीच काहीतरी गडबड असणार. या 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 अनाचे पंत या. आज लय नटून तटून आलाय. काय सारवा सारव करायचा विचार आहे होय? मला काय करायची आहे सारवा सारव? आणि प्रत्येक वेळी तुम्ही आमच्याकडे का बोट दाखवता? नाही नाही बोट दाखवतो असं काही नाही. पण हल्ली गडावर तुमच्यामुळे लय गोष्टी घडायला लागल्यात. म्हणजे संशयाच्या धारेवर आम्हीच कायम. संशयाच्या धारेवर तर आपण सगळेच जण आहोत. आपण सगळे? होय, आपण सगळेच. तो संशय काय आणि ती धार कुठली हे सांगण्यासाठीच आजची ही सदर बोलावली आहे. कविराज, हे पत्र वाच. कोणाचं पत्र? आदरणीय समर्थांचं पत्र. समर्थांचं पत्र तुम्हाच नाही? वाचतील कविराज, वाचतील. जी राजन. श्री रघुवीर कृपा विराजते, सकळ गुणमंडित राजश्रिया विराजित, चिरंजीव संभाजी राजियांसी अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे. तज विजा करीत बैसावे एकांत स्थळी, काही उग्र स्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता परावी लागावी अंतर्यामी. मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती घ्यावे, सुखी करुनी सोडावे कामाकडे. पाटातील तुंब निघेना, तरी मग प्रवाह चालेना, तैसे जनाच्या मना कळले पाहिजे. जनाचा प्रवाह चालला म्हणजे कार्यभाग आटोपला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले, मग जाणावे फावले गनिमासी. ऐसे सहसा करू नये, दोघे भांडता तिसऱ्यासी जय, धीर धरुनी महत्कार्य समजूनी करावे. आधीच पडली धास्ती म्हणजे कार्यभाग होय नास्ती, या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. राजी राखता जग, मग कार्यभागाची लगबग, ऐसे जाणूनी सांग समाधान राखावे. सकळ लोक एक करावे, गनिमा निपटून काढावे, येणे करिता कीर्ती धावे दिगंतरी. आधी गाजवावे तडाखे, तरी मग भूमंडळ धाके, ऐसे न करिता धक्के राज्यास होती. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा, आला तरी कळवून द्यावा जनामध्ये. खूपच सुंदर, खूपच सुंदर. माझी तर जणू समाधीच लागली होती. समाधी घ्यावीशी नाही ना वाटली? काय सरनोबत? अहो, आधी ऐका, पुरं ऐका आणि मग बोला की. लगेच आपल्या मनाचे श्लोक सुरू करताय. राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊनी करावे सेवक, लोकांचे मनामध्ये धाक उपजोची नये. बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे, कष्ट करोनी घसरावे म्लेंछांवरी. आहे तितुके जतन करावे, पुढे अधिक मेळवावे,
महाराष्ट्र राज्याची करावे जिकडे तिकडे. वाह वाह. लोकी हिम्मत धरावी, शर्थीची तरवार करावी, चढती वाढती पदवी पावाल तेणे. शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. खरंच अप्रतिम. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. सकळ सुखाचा त्याग करोनी साधिसे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. कसं वाटलं पत्र रावजी नाना? पत्र नव्हे हे, समर्थांचा उपदेशच आहे हा. मला तर वाटतं की महाराजांची शिकवण आठवावी असा सल्लाच दिलाय समर्थांनी. हो, हे सल्ला उपदेशाच्याही पलीकडचे आहे. म्हणजे स्पष्ट बोललो तर माफी द्याल. बोला अनाजी पंत. हे पत्र जेवढा उपदेश आहे त्याहूनही जास्त कान उघडणी आहे. कान उघडणी? कुणाची कान उघडणी? कोणाची? पत्र कोणाच्या नावाने आहे? अनाजी पंत, पत्र ही कायम कर्त्याच्याच नावानं येतात जातात, पण या पत्रातला मजकूर कुणासाठी आहे? कोणासाठी? अनाजी पंत, अहो हे पत्र पाठवून समर्थांनी मोठाच उपकार केलाय आमच्यावर. त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलंय आणि आमच्याकडे काहीतरी मागितलं, आणि हे सगळं तुमच्यामुळे. आमच्यामुळे? तुमच्याचमुळे अनाजी पंत. खरं तर तुम्ही समर्थांना तकलीफ द्यायला नको होती, पण तुम्ही त्यांच्या एकाग्रतेचा भंग केला, त्यांच्या ध्यान साधनेत खंड पाडला, त्यांच्याकडे तक्रारी केल्या, शिफारसी मागितल्या. म्हणून तर समर्थांना तुमच्या सुखाची आमच्याकडे विनंती करावी लागली. काय काय विनंती केली त्यांनी? मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती घ्यावे, सुखी करून सोडावे कामाकडे. याचाच अर्थ तुम्ही आजवर जे काही केलं, आमच्या विरोधात कटकारस्थानं केलीत, आमच्यावर बिनबुडाचे आरोप केलेत, आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केलात, या सगळ्याला बहुधा समर्थांनी अपराध म्हटलं असं. नाही नाही, वाचण्यात काहीतरी गल्लत असेल. वाचण्यात गल्लत होऊ शकते अनाजी पंत, लिहिण्यात तर होणार नाही ना. अनाजी पंत, तुम्ही समर्थांना तकलीफ द्यायला नको होती, व्यर्थ शिणवलं त्यांना. आम्ही शिणवलं? अर्थात. म्हणून तर समर्थांनी लिहिलं ना, कारभाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावं आणि सुखी करून सोडावं. खरंच आहे. आम्ही समर्थांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. कारभाऱ्यांना कामावर घ्यायचं की नाही याचा विचार नंतर करू, पण सुखी मात्र जरूर करून सोडू. बाळाजी काका, समर्थांना पत्र लिहा. त्यांना म्हणावं, आपण सद्गुरु स्थानी आपला शब्द आम्ही जीवे मोलानं सांभाळू, सर्वांपासून अखंड सावधानही राहू, राग सोडून शीतलता धारण करू, आपण चिंता करू नये. एवढंच नाही तर स्वराज्याच्या पाटातील कटकारस्थानांचे तुंब काढू, पूर्वीप्रमाणेच प्रवाह चालवू, त्याचबरोबर गनिमासही निपटून काढू, आपण काळजी करू नये. काही कमी जास्त लागल्यास अवश्य कळवावे, परंतु ध्यान साधनेत खंड पडू देऊ नये.
चाफळच्या मठास आमचे संरक्षण तर आहेच, त्याच बरोबरीनं श्रीराम जन्मोत्सवासाठी धान्य आणि रोख रक्कम सरकारातून देत आहोत. बहुत काय लिहिण, आशीर्वाद असावा, कृपा दृष्टी राहा. बाळाजी काका, या आशयाचं पत्र लिहून पाठवा. हो. आणि शिवरायांचे 8वे रूप लिहिलंय ते हिरोजी काका, समर्थांनी तो श्लोक लिहिलाय रयतेसाठी आणि आपल्या सर्वांसाठी. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळ. आज समर्थांना हे आपल्याला सांगावंसं वाटलं. म्हणूनच महाराजांचं बोलणं कसं, चालणं कसं, त्यांचं सलगी देणं कसं ते आठवा. शिवाय समर्थांनी सांगितलेलंच, सकळ सुखांचा त्याग करा आणि राज्याचा विचार करा. पर इथं कट कारस्थानाची साधना चालली ती नगर. खरंच अशी साधना नको मामासाहेब. बाळाजी काका, या पत्रातील 2 श्लोक सगळीकडे पाठवा. इतकंच नाही तर या पत्राची प्रत प्रत्येक गडावर पाठवा. लौकिक जीवनात अलौकिक कसं जगावं याचा उपदेश आहे हा. जी. आणखी एक, अनाजीपंत, आमची तुम्हाला एक विनंती आहे. यापुढे कोणत्याही संत महात्म्याला अशा रीतीनं भरीस पाडू नका. तुमचं कर्तृत्व आम्ही जाणून आणि चोखून आहोत. त्यामुळे कोणाला काय जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू, पण योग्य वेळी. राजे, आज आम्ही खूप खुश आहोत. कारण तुम्ही समर्थांच्या पत्राला खूपच सुंदर उत्तर लिहिलं. राणीसाहेब, ते गरजेचं होतं. समर्थांची दृष्टी आमच्या बाबत गढूळ होणं आम्हाला परवडणारं नाही. आणि समर्थांनी आज जे लिहिलंय, अखंड सावधान असावे, याचा अर्थ आम्ही बेसावध आहोत असं मुळीच नाही, हे समर्थ सुद्धा जाणतात. आता आम्हाला सांग, घराबाहेर पडणाऱ्या आपल्या एखाद्या शिलेदाराला त्याची घरधणी सांगतेस ना, सांभाळून जा, काळजी घ्या, उन्हात विश्रांती घ्या, घोडा सावलीत बांधा, सांगते की नाही? हो तर सांगते की. आणि आम्हीही सांगतोच की तुम्हाला. मग या गोष्टी आम्हाला माहित नसतात असं आहे का? माहित असतात, पण तरी सुद्धा आपली जवळची मायेची माणसं, वडीलधारी माणसं, अधिकारी माणसं येता जाता आपल्याला सांगत असतात. तसंच आहे हे. आणि समर्थांसारख्या साधू संतांना तो अधिकार आहे. अर्थातच आहे. फक्त आपल्याकडे खिरीत सराटे खूप आहेत. त्यामुळे म्हणणारे म्हणणार, समर्थांनी आमची कान उघाडणी केली पत्रातून. हो, म्हणणारे आहेत खूप, अर्थाचे अनर्थ काढणारे. आणि तुम्ही बारकाईनं जर हे पत्र वाचलं तर तुमच्याही लक्षात येईल, हे पत्र कुणा एकासाठी नाही, सगळ्यांसाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी. कारण सर्वांनीच आबासाहेबांचं रूप आठवलं पाहिजे, त्यांचा साक्षेप आठवला पाहिजे, त्यांचं चालणं, बोलणं, सलगी देणं आठवलं पाहिजे. हा, पत्रातल्या कारभाऱ्यांविषयीच्या 4 ओळी मात्र शिफारसीच्या आहेत. हरकत नाही. म्हणजे समर्थांच्या म्हणण्यानुसार तुम्ही कारभाऱ्यांना क्षमा करणार तर? समर्थांनी सल्ला तर दिलाय, मागील अपराध क्षमावे, कारभारी सुखी करून सोडावे. याचा अर्थ या अगोदर तुमच्या मनात हे नव्हतं तर? तसं नाहीये. आम्ही सगळ्या शक्यता पडताळून पाहत होतो, सगळ्या बाबींची खात्री करून घेत होतो. म्हणून तर कारभाऱ्यांना इतके दिवस कारभारातून दूर ठेवलं होतं आम्ही.
पण सरते शेवटी स्वराज्याचा कारभार सुरळीत चालणं महत्वाचं. घेऊ, कारभाऱ्यांना पुन्हा कारभारात सामावून घेऊ. पण यापुढे मात्र कारभाऱ्यांची जबाबदारी मोठी असेल. कारस्थान न करता राहण्याची, स्वराज्याच्या पाटातील तुंब न होण्याची. आणि जर का कारभारी पुन्हा पाटातले तुंब झाले तर मात्र त्यांना दयामाया नाही.